नमस्कार, मी असलमुल्ला. आपण पाहताय कराड वार्ता. मी सध्या वाठार या ठिकाणी आहे. आपण पाहताय की यशवंतराव मेहते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुकीची सध्या धुमधाम या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि माझ्यासोबत वाठार गावचे एक सामाजिक कार्यकर्ते, जे समाजासाठी धडपडणारे, नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे सुरेश पाटील तात्या यांना संस्थापक पॅनलच्या वतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे. तात्या हे पहिल्यांदाच उमेदवारीच्या रिंगणात आहेत कारखान्यासाठी, आणि मी त्यांच्याशी बातचीत करतोय. तात्या, काय सांगाल? संस्थापक पॅनलला आपल्याला उमेदवारी दिली आहे, कोणत्या मुद्द्याला घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात आहात? मला मुद्दा घ्यायचा म्हणजे आता कालच सहकार पॅनलच्या मला लोकांनी म्हटली की बाबा हे कारखाना डबगायला काढणार, जर 120 किलो साखर दिली, इरिगेशन 7,500 रुपये पाणीपट्टी केली, डबल कशा पद्धतीने जाणार ही सांगावं तिने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बिहारी लोक भरली असली 40,000 पगार, तर आपल्या ग्रामीण लोकांनी का पगार देत नाही तेवढा? कोणता मुद्दा घेऊन तुम्ही जाताय सभासदांच्या? हा इरिगेशनचा आणि साखरेचा. आता किती सभासद वगैरे वाढवले आहेत, काय तुमच्याकडे जानकारी? समज काय 2-2.5 आम्हाला असतील, आम्हाला काही इतकं माहिती नसली, पण हा याच्यावर आम्ही लढतोय. त्या निवडणुकीकडे कोणत्या पद्धतीने पाहताय तुम्ही? विजयाच्या पद्धतीने बघतो. आपण काय सांगाल? संस्थापक पॅनलचे सर्व उमेदवार हे स्वाभिमानानं इलेक्शन मध्ये उभे आहेत. शेतकऱ्याला आज 17,000 जी पाणीपट्टी भरावी लागते, ती जर 7.5 अविनाश दादा देणार असतील तर शेतकऱ्यांचाच फायदा आहे. आज शेतकऱ्याची अवस्था काय आहे ती बघताय तुम्ही. यामध्ये संस्थापक पॅनलला चांगल्या मतानं निवडून प्रत्येक सभासद हा कारखान्याचा मालक आहे. आज त्या सभासदाची अवस्था काय आहे तुमचं तुम्ही समजून हे बघा, 50,452 सभासद आहेत, ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. काही वेळापूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा हो, यांची झाले, सुद्धा झाले. पत्रकार परिषद झाली आहे. आणि त्यांनी आव्हान केले सभासदांनी यावेळेला संस्थापक पॅनलच्या पाठीशी उभे राहून. काय आमच्या सांगाल? तरुणांचं, आमच्या लोकांचं, सभासदांचं म्हणणं तेच आहे की संस्थापक पॅनेल यावेळी भरघोस मतानं निवडून येणार आणि त्याला सभासद साथ प्रामाणिकपणे देणार, स्वाभिमानानं. एवढं आम्हाला वाटतं. भाऊ, आपण काय सांगाल? या विभागातले आपण जाणकार नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आपल्याकडे, आपण काय सांगाल? प्रथमतः मुद्दा असा आहे की संस्थापक पॅनेलने जी डिक्लेअर केलंय 120 किलो सभासदाला साखर आणि चांगल्या प्रतीची. दुसरा मुद्दा आहे जे टनामध्ये 5 टनामध्ये एकरी 5 टनामध्ये पाणीपट्टी घेत होते ते 7,500 देणार. आणि जे सभासदांची मुलं 80% सभासदांची मुलं ही कारखान्यात नोकरीला आहेत आणि त्यांच्या ग्रेड बघून त्यासने ऑर्डर देणार. आणि चौथा मुद्दा आहे की बियाणं शेतकऱ्यांनी बियाण्याचे रोप मोफत देणार. हे मुद्दे घेऊन आम्ही पुढे जातोय आणि ही सभासदांच्या हितासाठी आहे. आता तुम्ही सांगितलं 52,200 50,452 हे सभासद आहेत, पण त्याच्यातले मयत किती आहेत? आणि नवीन केलेले सभासद हे ऊस पिकवणारे आहेत का? ह्या मुद्द्याकडे बघितलं तर ह्या खाजगीकरणाच्या दिशेने यांची वाटचाल चालू आहे. आणि त्याला जर आता जर सभासदांनी विरोध केला नाही तर ह्यो खाजगीकरण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्याच्यासाठी सभासदांच्या हितासाठी ह्यो आम्ही संस्थापक पॅनेलच्या पाठीशी ठामपणाने उभा आहे. इंद्रित बाबांनी त्यांना पाठिंबा दिला, या संदर्भात काय सांगाल? इंद्रजित बाबांनी पाठिंबा दिला. त्यांच्या स्वतः आता 2005ला परिवर्तन झालं, 99ला पडलं, 2005ला परिवर्तन झालं. पण त्यावेळेला मनोमिलन कधी झालं? 2005 नंतर पार्टी आल्यानंतर मनोमिलन झालं काय. आणि आज रोजी तुम्ही तुमची संस्था अडचणीत असताना तुम्ही तो निर्णय घेतलाय. पण कितपत सगळी जे मागे जे कार्यकर्ते आहेत ते कितपत तुम्हाला सहकार्य करते ह्याच्यात विषयच नाही. हे बघा, वाठारगावचे 2 उमेदवार आहेत, दोन्ही तगडे उमेदवार आहेत. आणि कशा प्रकारची लढत होणार आहे, काय सांगाल? लढत ही सभासदांच्या हातात आहे. लढत असं काय कुस्ती म्हणून नाही, सभासदांचं हित कोण बघते. गेल्या ह्याच्यात 5 वर्षात जे उमेदवार होते त्यासने आम्ही विचारलं
तुम्ही सभासदांसाठी जे पाणीपट्टी वाढवली त्याचा विरोध केला का? सभासदांची मुलं कारखान्यात कामाला त्यांच्या पगारवाढी ऑर्डरसाठी काय प्रयत्न केला का? मयत सी ट्रान्सफरसाठी काय प्रयत्न केला का? आणि नवीन सभासद करण्यासाठी काय प्रयत्न केला का? जे ऊस उत्पादक आहेत ते सभासद नाहीत आणि ज्याच्या नावा गुंठाभर जमीन नाही ते सभासद आहे. त्यासनी म्हणले आमचं ऐकत नाही. मग तुम्ही आणि उमेदवारी कशासाठी? त्याच्यानंतर ती काही बोलू शकलेली नाही. तात्या